विधानसभेत जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. सरकार विरोधातल्या आंदोलकांचा आवाज दाबला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विरोधकांचा आवाज दाबला जाईल, विरोधकांचा आक्षेप. विरोधी पक्षात असताना मी जास्त खतरनाक, मला इथंच राहू द्या. जनसुरक्षा विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्यांचा भत्ता सुरू करा. तुम्ही मला संधी दिली नाही, मात्र मी तुम्हाला संधी देतो. मंत्रीपद डावलल्यावरून मुनगंटीवारांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना चिमटा. मुनगंटीवारांना योग्य वेळी योग्य जागा देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात आश्वासन. तर फार वरची जागा देऊ नका, विधानसभा अध्यक्षांची मिश्किल टिप्पणी. गद्दार बोलण्यावरून अनिल परब आणि शंभूराज देसाई भिडले. देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, परबांचा वार. तर गद्दार कोणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो, देसाई संतापले. वरुण सरदेसाई यांना विधान भवन परिसरात धक्काबुक्की. उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याचा सरदेसाईंचा आरोप. आयकर विभागाची नोटीस आल्याची मंत्री संजय शिरसाटांची जाहीर कबुली. यंत्रणा त्यांचं काम करतात, वक्तव्यानंतर सारवासार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडचा दौरा करणार. मनसेच्या मोर्चानंतर राज ठाकरे मीरा भाईंदरला जाणार. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. भाजप खासदार निशिकांत दुबे वक्तव्यावरून पलटले. महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो, दुबेंचं वक्तव्य. तर पटक पटक के मारेंगे वक्तव्यावर दुबे अजूनही ठाम. महाराष्ट्र आणि मुंबईचे स्वतःचं असं काय आहे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत खारमध्ये फ्लॅट. मराठी माणसाला मुंबईत घरं नाही, सचिन आहेर यांचा टोला. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना भरपाई कधी देणार, कृषी मंत्र्यांना आमदार अभिजित पाटलांनी धरलं धारेवर. प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय मदत कशी देणार, कृषी मंत्र्यांचं उत्तर. सचिन कुर्मी हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. प्रमुख आरोपींची चौकशी का नाही, पंकज भुजबळ यांचा सवाल. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती. सरकारचा ऍक्शन प्लॅन ठरला. मोदींना निवृत्तीचा सल्ला दिलाय. राऊतांचं वक्तव्य. 75ची शाल अंगावर पडली की बाजूला व्हावं, मोहन भागवतांचं वक्तव्य. याच वक्तव्याचा आधार घेत राऊतांचा मोदींवर निशाणा. निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितला रिटायरमेंट प्लॅन. तर हे देशासाठी शुभ संकेत, राऊतांचा शहांना टोला. कागलच्या समरजित घाटगे यांच्याकडून पक्षांतरासाठी चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा. फडणवीस बावनकुळेंची घेतली भेट. विधानसभेत शरद पवारांच्या पक्षातून लढलेले घाटगे पराभूत. राज्यातील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी. राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित. मंत्री आशिष शेलारांची विधान परिषदेत घोषणा. शहापूरच्या घटनेचे विधानसभेतही पडसाद. प्रकरण अतिशय गंभीर. नाना पटोलेंनी उपस्थित केला मुद्दा. तर महिला नेत्यांकडून कारवाईची मागणी. पाळी आली का तपासण्यासाठी विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी. दारू उधार दिली नाही याचा राग मनात धरून बार मालकावर प्राणघातक हल्ला. मनमाड शहरातील खळबळजनक घटना. व्यापाऱ्यांमध्ये असंतोष. दोन्ही आरोपींना अटक. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईचरणी भक्तांकडून सोन्या चांदीची गुरुदक्षिणा अर्पण. शिर्डीत भाविकांची तुफान गर्दी. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार. हल्ल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद. बब्बर खालसा या दहशतवाद्यानं घेतली जबाबदारी. मलायका अरोराला ताज हॉटेलमधील मारहाण प्रकरणातून कायमचा दिलासा. सैफ अली खान विरोधातील खटल्यातून कोर्टानं मलायकाचं नाव वगळलं.